सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। केस कोर्टामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली, युक्तिवाद केला। दरम्यान आरोपींवर मोक्का लागणार असल्याचे संकेत या सगळ्या घडामोडींवर आता मिळू लागले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली, तर सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून अटक करण्यात आली। आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्याच्या आधी कोर्टात सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी काय युक्तिवाद केला ते आता पाहूयात। आरोपींनी जबर मारहाण केली, मात्र या कृत्याचा त्यांना कुठलाही पश्चाताप झाला नाही। आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत। संघटित गुन्ह्यातील साथीदार कोण आहेत हे तपासणं गरजेचं आहे, असा मुद्दा सरकारी वकिलांनी मांडला। आरोपींना कुणी आश्रय दिला याचा तपास करायचा आहे। परिस्थितीजन्य पुराव्यात आरोपी स्पष्ट दिसत आहेत। या सर्वांची समोरासमोर चौकशी गरजेची आहे। तसंच या गुन्ह्यातील मास्टरमाइंड शोधायचा असल्यानं पोलीस कोठडी गरजेची आहे, असा युक्तिवाद करण्यात आला। सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला आरोपींचे वकील अनंत तिडकेंनी विरोध केला। गुन्ह्यात वापरलेली शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। विष्णू चाटे या आरोपीला अटक करण्यात आली आहे। व्हिडिओ कॉलमुळे डिजिटल एव्हिडन्स पोलिसांना मिळाला आहे, यामुळे कोठडी गरजेची नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिपरकशन्स झाले या सगळ्यामध्ये त्याचा सिरियसनेस घालून बसले गुन्हे। आता त्यांनी ते तसं स्टेटमेंट करतायत, पण तसं काही दिसतंय असं काही मला वाटत नाही। कोर्टात सरकारी वकिलांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं। पहिली तक्रार वेळेत घेतली असती तर गुन्हा घडला नसता। राजकीय वरदहस्ताशिवाय हा गंभीर प्रकार शक्यच नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीमुळे मोठे उद्योग इथं येत नाही, असा आरोप यावेळी अधिकाऱ्यांनी केला। कोर्टानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।